हॅलो फ्रेंड, नमस्ते. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्ही मागचा ब्लॉग बनवला 26 जानेवारी सेलिब्रेट केली, आज हा ब्लॉग नवीन आहे. तर याच्यामध्ये चाललो आम्ही गावाला. खूप दिवसानंतर सोबत चाललो आहे विथ फॅमिली, पूर्ण फॅमिली चाललो आज आम्ही. बघा आम्ही कसं काय एन्जॉय करतो, कसं आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. बघा तुम्ही पूर्ण आज पूर्ण न स्किप करता बघा. तर तुम्ही आज काहीच स्किप करू नका. काय म्हणायचं नाही, सगळं मीच म्हणलं. दर्शक तुला काय म्हणायचं आहे? हाय, हॅलो. बघा आज न स्किप करता आज खूप मजा येणार आहे. म्हणजे मी पूर्ण नाही दाखवणार, पाठ करत दाखवणार आजचा. आणि आता आम्ही आलो मिरजच्या स्टेशनला. आता आम्ही मामाची वेट करतोय. मोठे मामा येतील, बारके मामा पण येणार आहेत. हे बघा आता आलो आम्ही दादर स्टेशनला. आणि ही आमची बॅग आहे, आमची 4 जणांची एवढी मोठी बॅग आहे बघा. आणि आलं दादर स्टेशनला. आता इथनं प्लॅटफॉर्मवरती जाणार. ज्या प्लॅटफॉर्मवरती आमची गाडी येणार आहे त्या प्लॅटफॉर्ममध्ये जाणार. गाडी लेट आहे तर बघू आता काय करायचं. दादर स्टेशनला आलो आता. आणि प्लॅटफॉर्म नंबर कुठलं आहे? 9A आहे. 9A प्लॅटफॉर्मवरती आहे. आणि बघा बॅग आहे. बघा आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि मी वरती बसलो. निर्वाण, अनु, दादा, तनू, आरू, अभय आम्ही वरती बसलो. आणि खाली बघा कोण कोण बसलेलं आहे. हा ब्लू टी शर्टवाला दर्श आहे. तिकडं मोठे मामा आणि पप्पा बसलेले. बघू आता आम्ही एन्जॉय करतो. एन्जॉय. When Anu finds the joke. अनु कर कसं? अनु कसं? हे काय? दप्पा बेबी गॉड फ्रेंड. मावशी मला समजलं तुमची सासू आहे काय म्हटलं. आता बस शेवटची पिढी आहे त्या पहिलं बाया माहिती मी बघा कुठं झोपले, आरूच्या मागे झोपले. हे बघा आता शेगावला पोच झालो. तर
तयारी पॅकिंग वगैरे सगळं बॅग वगैरे घेतलं. अर्ध्या बॅग तिकडं पुढे घेतल्या आहेत आणि बघा सगळे रेडी आहेत. आणि मी पण माझी चप्पल घेऊन रेडी आहे. अशीच चप्पल घेणार आणि डायरेक्ट जाणार. आरू रेडी? नाही ठीक आहे मग राहील मी इथंच राहणार आहे. हा काय व्हिडिओ चालू. तर फायनली पोचलो आता शेगाव स्टेशनला. ही होती आमची ट्रेन गीतांजली एक्सप्रेस. पोचलो. थँक्यू आम्हाला सेफ पोचवण्यासाठी गीतांजली. पोचला आता आम्ही. उतरला आता प्लॅटफॉर्मवर. मावशीची बॅग घेतली मी आता. आणि हे आमचेच जण बघा किती आहेत. इथपासून स्टार्ट आहेत तर ते हे बघा तिथं काही जण आहेत. नंतर इथं काही जण आहेत. म्हणजे विचार करा 20 तरी जण असतील आमचे. हां पकडून ठेवता मागची पोरं. हे बघा इथं मावशीची बॅग आहे आणि हे संजय दीदीची बॅग आहे. नाव इट्स वे टू कालखेड. आलो आता घरी. गावाला कालखेडला आलो. तर म्हणजे आलो खूप वेळ झाला आलो. आता किती वाजले? आता वाजले 6. म्हणजे आम्ही 5 वाजता आलो असन. तर तुम्हाला सांगायचं विसरलो. म्हणजे व्हिडिओ काढायचं विसरलो मी की घरी आलो आहे म्हणून. तर आता तुम्हाला दाखवतो. आलो आहे घरी. हो का 6 वाजलेत. 5 वाजता आलो. 1 तास झाला आम्हाला येऊन. आणि आता बांगडे भरायचा कार्यक्रम पण आहे. मम्मी जाते तिकडं. तर तिकडचा पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. बघा तर इथपर्यंत आले न स्किप करता. तर अजून पण पुढं न स्किप करता बघत राहा. बघा आता संजय दीदी मेहंदी काढते. खुशी मावशी मेहंदी काढते संजय दीदीला. तर बघा आता हळदीचे कपडे वगैरे घातले. हळदीची तयारी केली. बाकीचं आता मम्मी वगैरे हे सगळी तयारी करताय. आता बघा तुम्हाला टाईम दाखवतो. टाईम किती झाला? हा बघा 11 वाजले. 11 वाजले रात्रीचे. आणि आत्ता आम्ही हळद सेलिब्रेट करणार आहे. डीजेचा आवाज येत असून तुम्हाला. आता आम्ही सेलिब्रेट करणार दाखवतो तुम्हाला. बघत राहा.
या स्वप्नीचा लगाना त्याला निळ्या झेंड्याले ना माना त्याला निळ्या झेंड्याले ना माना जायचंय ना आंब्याच्या डोंगरावरी रागो मायना मानवाच्या दारी चिखल कशी असा झाला या सपनीला शब्द संपवतो मांडवाच्या दारी मायाची नाव मांडवाच्या दारी स्वप्नीचा लगन देला भीमाईले मान ग देला भीमाईले मान चालसय ना आंब्याच्या डांगीवरी राग मायना पहिली तुला माळी तुला कोण बघिते भाऊ माझा सेवकर चंद्र ढोलीते मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न गुलाब जैसी हूँ और मुझे देख कर